नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. यशोगाथा सिरीजमधील पहिला व्हिडिओ अण्णा यांचा चांडाळ चौकडीमधील जीवन प्रवास या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलाय. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही तो व्हिडिओ तिथून बघू शकता. तुमच्या आग्रहामुळे आणि दिलेल्या प्रेमामुळे यशोगाथा सिरीजमधील दुसरा व्हिडिओमध्ये आम्ही आज घेऊन आलोय चांडाळ चौकटीच्या करामती फेम आपल्या सर्वांचे लाडके कलाकार भरप भरत शिंदे म्हणजेच बाळासाहेब यांचा संपूर्ण जीवन प्रवास. बाळासाहेब यांचं गाव हे बारामती तालुक्यातील कांबळेश्वर आहे. नीरा नदीच्या सानिध्यातील हे गाव आणि प्रसिद्ध असलेलं भिवाई मंदिर हे या गावचं वैशिष्ट्य आहे. आपल्या चांडाळ चौकटीच्या करामती या वेबसिरीजमधील संपूर्ण एपिसोड हे इथंच शूट झालेले आहेत. बाळासाहेब यांचं प्राथमिक शिक्षण कांबळेश्वर तालुका बारामती जिल्हा येथील जिल्हा परिषद या मराठी शाळेत झालेलं आहे. बाळासाहेबांचं 5वी ते 10वी असं माध्यमिक शिक्षण कांबळेश्वर येथील विठ्ठल विद्यालय येथे झाले. पण बाळासाहेब हे काही शिक्षणात असे विशेष नव्हते. एक असा धरण विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे गणना व्हायचे. बाळासाहेबांचं 10वी नंतरचे शिक्षण कांबळेश्वर गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगवे येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात बाळासाहेबांनी 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. नंतर पुढे बाळासाहेबांनी शिक्षणात विशेष प्रावीण्य नसल्यामुळे त्यांनी घरची बागायती शेती करण्याचा विचार केला आणि कांबळेश्वर गावातील एक प्रगतशील बागायतदार म्हणून त्यांना ओळखलं जातं. अभिनय आणि वेब सिरीज चालू करण्याच्या अगोदर बाळासाहेब पूर्णवेळ हे शेतीच करायचे. कांबळेश्वर गावातील नीरा नदी याच नदीच्या काठावर बाळासाहेबांची जमीन असल्यामुळे शेतीसाठी खूप पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे ऊस हे त्यांचे मुख्य पीक आहे. पुढे बाळासाहेबांनी राजकारणात पाऊल टाकले. वेब सिरीजमधील आपली लाडकी कलाकारांची जोडी म्हणजेच बाळासाहेब आणि रामभाऊ हे गावचे सरपंच आणि उपसरपंच होते. बाळासाहेबांच्या पत्नी सौ दुर्गाताई भरत शिंदे या कांबळेश्वर गावाच्या सरपंच आणि इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ यांच्या पत्नी सौ सीमाताई रामदास जगताप या उपसरपंच होत्या. बाळासाहेब आणि रामभाऊ या जोडीने गावात अनेक विकास कामे केली आहेत. सर्व सुविधांनी आणि सुसज्ज कांबळेश्वर गाव बनवण्यात या जोडीचा मोलाचा वाटा आहे. बाळासाहेब आणि रामभाऊ यांनी गावात सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या दोन महान कलाकारांनी गावाच्या राजकारणात दखल देत अनेक समाज उपयोगी कामं केलीत. बाळासाहेब यांनी पुढे मालिकेतील अभिनय आणि वेब सिरीजमुळे गावातील राजकारणास विराम दिला आणि पुढे पूर्ण वेळ ते अभिनय या क्षेत्रात आले. बाळासाहेब हे वास्तवात एक कीर्तनकार आहेत. बाळासाहेबांचे संपूर्ण कुटुंब हे माळकरी आहे. तरीसुद्धा एवढी साजेशी दारुड्याची भूमिका करताना आपल्याला दिसतात. या वक्त से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता और सब्र करो, सब्र का फल हमेशा मीठा होता है. मजा ऐकशील ना तो? मग तुमचंच ऐकणार, मला दुसरं कोण आहे तवा? जा त्यांच्या नादी लागू नको. त्यांना कमवून दे, करोडपती होऊन दे. आपली परिस्थिती नाही ना, जेवढं हातरून आहे तेवढंच पाय पसरायचं असतात. नाही बाबा, मी नाही त्यात पडत. जातो, चला की तुम्ही आता. जातो, मला काम आहे अर्जंट. मी तो थोड्या वेळाने करीन. मग बाळासाहेबांनी आपल्या अभिनयातून संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलंय. खरं तर बाळासाहेब यांना अभिनयाचा छंद हा लहानपणापासूनच लागलेला आहे. विद्यालयात असताना बाळासाहेब, रामभाऊ आणि सुभाषराव हे पथनाटक करायचे. गावोगावी जाऊन ते पथनाटकाचे प्रयोग करायचे. बाळासाहेब यांनी पिपाणे यांसारख्या शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा काम केलेलं आहे. बाबांच्या अभिनयामुळं चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजला एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे आणि आज या वेब सिरीजचे 284 भाग संपूर्ण प्रदर्शित झालेत. बाळासाहेब यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित सुद्धा करण्यात आलाय. बाळासाहेब यांनी तरुण पिढीला दाखवून दिलंय की माणसाच्या मनात जिद्द असली की तो काहीही करू शकतो आणि यशात शिखर गाठू शकतो. तर आज आपण चांडाळ चौकीच्या करामती फेम बाळासाहेब यांचा संपूर्ण जीवन प्रवास पाहिला. तुम्हाला अजून कोणाचा जीवन प्रवास पाहायचा असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.